मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. रामोशी समाजाला विधानसभेत नेतृत्व देणार. बहुजन परिवार संवाद मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांची जाहीर घोषणा. भटक्या विमुक्त जमातीच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं जेजुरी येथील मल्हार नाट्यगृहात बहुजन परिवार संवाद मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे तर मुख्य उद्देश जय मल्हार क्रांती सेनेचे नेते सामाजिक कार्यकर्ते दौलत नाना शितोळे यांना भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून विधान परिषद संधी मिळावी यासाठी पाठिंबा दर्शवणे हा होता. या मागणीला पाठिंबा देण्यासाठीच आपण उपस्थित असल्याचे स्पष्ट आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले की जेजुरीचा खंडोबा, पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचा ज्योतिबा आणि बिरोबा ही बहुजन समाजाची दैवता आहेत. भटक्या विमुक्त समाज आपल्या नवसासाठी या देवतांपुढे प्रार्थना करत असतो. बहुजनांच्या हिताचे निर्णय घेणारी सत्ता आज राज्यात असून समाजाचे मुख्य प्रश्न मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. सामाजिक कार्यकर्ते दौलत नाना शितोळे हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती असल्याने त्यांच्या प्रतिनिधित्वाबाबत कोणतीही शंका नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यात सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे काम सुरू असून भविष्यात भटक्या विमुक्त समाजातील सामान्य कार्यकर्त्यांना ही संधी मिळेल असा विश्वास त्यावेळी त्यांनी व्यक्त केला. विधानसभा मतदारसंघाची रचना अधिक पारदर्शक आणि न्यायपूर्वक करण्याची प्रयत्न सुरू असल्याचे सांगताना एकाच घरात अनेक मंत्री असण्याऐवजी सर्व समाज संघटनांना समान संधी मिळणे हेच देशहिताचे असल्याचे त्यांनी ठाम सांगितले. या संवाद मेळाव्यात आराधी, वाघ्या, मुरळी, वासुदेव, बर्डी, डवरी, रामोशी, कोलाटी, गुरव, कोळी, वीर, गडशी आणि 18 पगड विविध जाती धर्माचे लोक आणि त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध राज्यातील असलेल्या समाज बांधवांनी आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दही दुधाचा अभिषेक करून कार्यक्रमाचा प्रारंभ केला. जेजुरी नगर प्रदक्षिणादरम्यान आराधी, वासुदेव, भारुडी आणि बहु लोककलावंतांनी आपली कला सादर करत या मेळाव्याला विशेष रंग चढवला. या कार्यक्रमास जेजुरीचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई, नगरसेवक रोहित कोमणे, जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अंकुश जाधव यांच्यासह विविध भटक्या विमुक्त समाज संघटना, प्रतिष्ठान व मंडळाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी ख्यातनाम गायिका स्वर्गीय आशा भोसले मंगेशकर यांना संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी गोपीचंद पडळकर भाऊक झाले होते आणि त्यांनी आशा भोसले यांच्या आठवणींना दुजारा दिला. तर राष्ट्रीय गीतानं या समारंभाची सांगता करण्यात आली. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, जेजुरी. नेमका उद्देश आहे बहुजन मेळावा? आज जेजुरीमध्ये बहुजन संवाद मेळावा हे महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तातील सर्व नेते मंडळींनी एकत्रित येऊन केलेला आहे. या मेळाव्याची मागणी अशी आहे की जय मल्हार क्रांती संघटनेचे नेते माननीय दौलत नाना शितोळे यांना भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून विधान परिषदेवरती संधी मिळावी यासाठी यांनी हा मेळावा घेतला होता आणि त्यांना भेट देण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी आलो. आज काय नेमकी या तुम्हाला वाटते? कारण दौलत नाना चितोळे हे मुख्यमंत्र्यांचे जवळचे मानले जातात, तुम्ही देखील जवळचे आहात. तुम्ही तशी काही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे? बघा, हे बहुजनांचं दैवत आहे खंडोबा राया जेजुरीचा, पंढरपूरचा पांडुरंग, आरेवाडीचा बिरोबा, ज्योतिबा. आणि या ठिकाणी आमचे सगळे मंडळी देवाला साकडं घालतायत की दौलत नानाला आमदार करावं. तर आपल्या सर्वांचं नवस पूर्ण करणारा देव हा वर्षा बंगल्यावरती बसलेला आहे आणि बहुजनांच्या हिताचा निर्णय घेणारी शक्ती ही माननीय देवाभाऊ आहे. आणि त्यामुळे यांचं जे म्हणणं आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत पोहोचवणं माझं काम आहे, माझी जबाबदारी आहे. पण पोचवायच्या अगोदर देवाभाऊंच्या अत्यंत जवळ दौलत नाना आहेत आणि महाराष्ट्रातल्या बहुजनांना न्याय देणारा नेता देवभाऊ आहे. त्यातलं उदाहरण मी तुमच्या समोर उभा आहे.
आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात अशी संधी द्यायची वेळ येते तेव्हा देवाभाऊ हे सोशल इंजिनिअरिंग करत असतात। मागं तुम्ही राज्यसभेला बघा, एक आदिवासी बहिणीला संधी मिळाली, एक ओबीसीतून धनगर समाजाचे वडकुते साहेबांना संधी मिळाली, मागासवर्गीय समाजातून आठवले साहेबांना संधी मिळाली, मराठा समाजातून तावडे साहेबांना। हे नेहमी होतं। जेव्हा मी आमदार झालो तेव्हा पण असंच सर्व लोकांना संधी मिळाली होती। तर देवाभाऊ योग्य व्यक्तिमत्वाला योग्य वेळी नक्की संधी देतात। त्यामुळं मी हेच सांगितलं त्यांना की काही काळजी करू नका, देवाभाऊ आपल्या सोबत आहेत। एकेकाळी खरं तर पवारांवर विखारी टीका करणारे गोपीचंद पडळकर यांच्यावर आता बारामतीच्या पवार कुटुंबाची किंवा सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची स्टार प्रचारकमध्ये भाजपने तुमची नियुक्ती केली आहे। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला गोपीचंद पडळकर भारतीय यांना- जनता पार्टीनं माझी स्टार प्रचारक म्हणून माझी नियुक्ती केली आहे आणि बऱ्यापैकी मी आता मागच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावरती स्टार प्रचारकाची संधी मला दिलेली आहे। आता पार्टी ठरवू दे कुणी कुठं जायचं, त्यामुळं पार्टी काय ठरवेल त्या पद्धतीने पुढे होईल। लाडकी बहीण योजनेच्या EKYC साठी महिलांकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमध्ये घडलाय, कसं बघता या प्रकारे? हो नाही, त्याला जोड्यान हाणला पाहिजे, त्याला तुडवला पाहिजे। असं कोणी असेल नीच माणूस की लाडक्या बहिणींना अशा चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली असेल, हे आपल्या माध्यमातून मला कळतंय, त्याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे। 2029ला मोठ्या संख्येने लता दिदींचं बालपण हे आमच्या सांगलीमध्ये गेलेलं आहे। सांगलीशी त्यांचं खूप जिव्हाळ्याचं नातं होतं आणि अखंड जगभर त्यांचं नाव आहे। लता दिदींचं निधन झालं आणि आता दुर्दैवानं आशाताईंचं आज निधन झालंय। आम्ही सर्वजण त्यांच्या मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। एका या मोठ्या क्षेत्रामध्ये, गायन क्षेत्रामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि मागच त्यांना राज्य सरकारनं महाराष्ट्र भूषण म्हणून त्यांना सन्मानित केलं होतं। लता दिदींना मागं भारतरत्न म्हणून सन्मानित केलं होतं। तर एक मोठी पोकळी आशाताईंच्या जाण्यानं आज या गायन क्षेत्रामध्ये झालेली आहे। साहेब, दौलत नानांनी 53 आमदार